नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जे काय फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजेच PJ या सब्जेक्टमधील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शेड्यूल. या शेड्यूलवरती बऱ्याच फार्मासिस्ट एक्झाम किंवा इतर जे काय फार्मसी रिलेटेड एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस आणि नेहमीच क्वेश्चन आलेले आहेत किंवा मग आलेले असतात. त्यामुळे जे काय सर्व शेड्यूल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्या संबंधित काही विद्यार्थी ट्रिक्स बनवतात किंवा मग साधे मिनॉमिक्स बनवतात, तर ते तुमच्या पद्धतीने बनवा. परंतु तुम्ही त्याचं जर रिव्हिजन किंवा ते जर व्यवस्थित समजून घेतले शेड्यूल, तर तुम्हाला कोणत्या प्रकारचं शॉर्ट फॉर्म किंवा मिनॉमिक्स किंवा मग ट्रिक्स बनवण्याची गरज नाही. कधी कधी असं होतं मित्रांनो की जे काय शेड्यूल लक्षात राहण्याच्या ऐवजी आपल्याला ते ट्रिक्सच लक्षात ठेवावं लागतात किंवा मिनॉमिक्स लक्षात ठेवावं लागतात. आणि मग जे काय आपली जी काय मेन गोष्ट आहे ती राहून जाते, विसरून जाते. त्यामुळं कोणतीही ट्रिक्स किंवा मिनॉमिक्स न बनवता किंवा साध्या पद्धतीनं आपण जे काय शेड्यूल आहेत या ठिकाणी पूर्णचे पूर्ण शेड्यूल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलला नवीन असाल किंवा चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर पाहत असाल, परंतु या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण एक जे काय मेंबरशिप प्रोग्राम या ठिकाणी चालवलेला आहे किंवा मग चालू केलेला आहे. आपल्या या चॅनलच्या जे काय सबस्क्रिप्शन बटन आहे त्याच्या खाली जे काय जॉईन बटन आहे त्याला क्लिक करून आपण या मेंबरशिप प्रोग्रामला जॉईन होऊ शकता. अत्यंत कमी फीसमध्ये आपल्याला मेंबरशिप मिळाली. या मेंबरशिपचे जे आपले फायदे आहेत ते आहेत की आपल्याला जे काही महत्त्वाचे जे काही व्हिडिओ आहेत, लेक्चर आहेत, ते फक्त आणि फक्त जे विद्यार्थी मेंबरशिप जॉईन केलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना ते व्हिडिओ दिसतील, इतरांना ते दिसणार नाहीत. झालं तर आपण आजच्या टॉपिककडे या ठिकाणी बोलूयात. तर आजचा जे काय टॉपिक आहे शेड्यूल, त्यामध्ये जे काय महत्त्वाचे जे काय शेड्यूल आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वच्या सर्व शेड्यूल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पहिला जो काय शेड्यूल ए आहे, तर यामध्ये एवढं लक्षात घ्या की यामध्ये जे काय फॉर्म आहेत किंवा मग आपण त्याला ॲप्लिकेशन आहेत यांचा प्रो फार्मा दिलेला आहे. जे काय ड्रग अँड सिग ॲक्टनुसार जेवढे काय आपल्याला फॉर्म किंवा लायसन्स किंवा जे काय रिन्युअल असेल, इश्यू असेल किंवा मग जे काय मेमोरंडम असेल, सगळ्या गोष्टीचे जे काय प्रो फार्मा फॉर्म आपल्याला जे काय शेड्यूल एमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. लक्षात घ्या, शेड्यूल ए म्हटलं की काय सर्व प्रकारचे फॉर्म किंवा ॲप्लिकेशन किंवा मग त्याला ॲप्लिकेशन प्रो फार्मा, मग त्याच्यामध्ये लायसन्ससाठी इश्यू किंवा रिन्युअल असेल, सगळ्या गोष्टीसाठीचे फॉर्म शेड्यूल एमध्ये दिलेले आहेत. त्याचा प्रो फार्मा त्याचं जे काय फॉर्मॅट आहे शेड्यूल एमध्ये दिलेलं आहे. शेड्यूल बी कशाशी संबंधित आहे? शेड्यूल बी आहे जे काय फीस असेल, ॲप्लिकेशन फीस असेल किंवा मग जे काय विविध प्रकारचे टेस्ट असेल, अनालिसिस असेल, यासाठी जे काय आपण सेंट्रल लॅबोरेटरी असेल किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंट अनालिसिस असेल किंवा गव्हर्नमेंट अनालिसिस असेल, यासाठी जे काय आपण टेस्ट सॅम्पल पाठवतो त्यासाठीची लागणारी फीस शेड्यूल बीमध्ये आहे. लक्षात घ्या, शेड्यूल बी काय सांगतोय, जे काय फीस रेट असेल किंवा फीस असेल, जे काय आपण जे काय सॅम्पल असेल किंवा टेस्ट असेल, जे काय ॲनालिसिससाठी टेस्टसाठी आपण सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आपण CDL म्हणूयात किंवा मग गव्हर्नमेंट अनालिसिस यांच्याकडे पाठवतं, त्यासाठी जी काय लागणारी फीस आहे ते शेड्यूल बीमध्ये आहे. आता काही लोकांना माहीत नाही की जे काय वेगवेगळे जे काय सेंट्रल लॅबोरेटरी आहेत, कोलकात्याला आहे, इज्जतनगर आहे, गाझियाबाद आहे, लखनौला आहे किंवा मग आणखी इतर ठिकाणी आहेत. अशा वेगवेगळ्या जे काय सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी त्याचे फंक्शन वेगळे आहेत, ते पण तुम्ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो. परंतु एवढं लक्षात ठेवा की शेड्यूल बीमध्ये जेवढे काय आपण सॅम्पल असतील, जे काय नमुने असतील, ते आपण जे काय सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी असेल किंवा मग जे काय गव्हर्नमेंट अनालिसिस असेल यांच्याकडे आपण टेस्टसाठी जे काय आपण सॅम्पल पाठवतो त्याच्यासाठीची लागणारी फीस ही शेड्यूल बीमध्ये त्याची रेट किंवा त्याची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर शेड्यूल सी कशाशी संबंधित आहे? बायोलॉजिकल जे काय प्रोडक्ट असतील, स्पेशल प्रोडक्ट असतील, मग जे काय सेरा ब्लड प्रोडक्ट असतील याच्या संबंधित काय हा शेड्यूल सी आहे, बायोलॉजिकल प्रोडक्ट. नंतर C1 त्यासारखाच आहे, स्पेशल प्रोडक्ट आहेत, बायोलॉजिकल प्रोडक्ट त्याच्या संबंधित आहे. त्याचं इम्पोर्ट, सेल, डिस्ट्रीब्युशन, मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या गोष्टी शेड्यूल C1 किंवा C नुसार होतात. सी आणि C1 वेगळे आहेत, परंतु C आणि C1 एकसारखे थोडे त्या रिलेटेड प्रोडक्ट आहेत C आणि C1मध्ये. ओके. डीमध्ये काय आहेत? शेड्यूल डीमध्ये लिस्ट ऑफ ड्रग एक्झम्प्टेड फ्रॉम द प्रोव्हिजन ऑफ इम्पोर्ट ऑफ ड्रग. आता जे ड्रग इम्पोर्ट संबंधीचे काही प्रोव्हिजन आहेत
त्यामधून जे काही एक्झम्प्टेड आहेत किंवा मग त्याला सूट दिलेली अशा ड्रग शेड्यूल डीमध्ये या ठिकाणी टाकलेले आहेत. तर शेड्यूल डीमध्ये जे काय लिस्ट ऑफ एक्झम्प्टेड ड्रग फ्रॉम इम्पोर्ट. ओके, तर हे प्रोव्हिजन ऑफ इम्पोर्टमधून एक्झम्प्टेड झालेल्या ड्रगची जी काय लिस्ट आहे शेड्यूल डीमध्ये आहे. E1 कशासाठी संबंधित आहे, तर लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्सेस अंडर आयुर्वेदिक इन्क्लुडिंग सिद्धा युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन. आता ई हा जो आहे शेड्यूल तो पॉयझनस सबस्टन्सेस रिलेटेड आहे, परंतु तो काही पुस्तकामध्ये किंवा काही बुकमध्ये दिलेला नाही, ओमिट केलेला आहे. परंतु जे काही E1 आहे तो आयुर्वेदिक युनानी असेल किंवा मग सिद्धा सिस्टीम आहे त्यामधील जे काय पॉयझनस सबस्टन्सेस आहेत त्याची लिस्ट E1मध्ये दिलेली आहे. जे काय पॉयझनस सबस्टन्सेसची लिस्ट कशामध्ये दिलेली आहे, E1मध्ये. त्यामध्ये E1मध्ये जे काय आयुर्वेद असेल, युनानी सिस्टीम असेल किंवा सिद्धा सिस्टीम असेल, या जे काय उपचाराच्या पद्धती आहेत त्याच्यामधील जे काय पॉयझनस ड्रग सबस्टन्सेस आहेत त्याची लिस्ट शेड्यूल E1मध्ये दिलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर F हा जो काय शेड्यूल आहे तो ब्लड बँक रिलेटेड आहे. नंतर F1 कशाशी संबंधित आहे, ॲप्लिकेबल टू द प्रोडक्शन, टेस्टिंग, स्टोरेज, पॅकिंग अँड लॅबलिंग ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट. त्याच्यामध्ये ब्लड रिलेटेड प्रोडक्ट असेल, सेरा असेल वगैरे, हे सगळे F1 संबंधित आहेत. परंतु F कशा संबंधित आहे, ब्लड बँक संबंधित आहे. त्यानंतर F2 कशा संबंधित आहे मित्रांनो, सर्जिकल ड्रेसिंग. सर्जिकल ड्रेसिंगसाठी जे काय प्रोव्हिजन्स असतील किंवा मग रूल्स असतील किंवा काय जे काही इन्फॉर्मेशन असेल F2मध्ये आहे. त्याचबरोबर F3मध्ये जे काही स्टेरलाइज्ड अंबिलिकल स्टेप्स असतील त्यासंबंधित जे काही प्रोव्हिजन्स असतील किंवा जे काही रूल्स असतील F3मध्ये दिलेले आहेत. स्टँडर्ड फॉर स्टेरलाइज्ड अंबिलिकल स्टेप्स. तर या ठिकाणी अंबिलिकल टेप्स म्हणलं की शेड्यूल F3 म्हणा, सर्जिकल ड्रेसिंग म्हणलं की शेड्यूल F2 म्हणा, आणि जे काय प्रोडक्ट म्हणजे काय ब्लड रिलेटेड प्रोडक्ट असतील किंवा ब्लड बँक रिलेटेड प्रोडक्टचे टेस्टिंग असेल, पॅकिंग असेल, F1 असेल, F1 शेड्यूल F1मध्ये आहेत. आणि F शेड्यूल हा ब्लड बँक रिलेटेड आहे. त्यानंतर F हा शेड्यूल आहे. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, F म्हणलं की या ठिकाणी हा एक F आणि हा एक F, म्हणजे हा एक डोळा आणि हा एक डोळा, असे दोन डोळे, म्हणजे काय ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन संबंधित काय हा आपला शेड्यूल F आहे, FF आहे. F कशाशी संबंधित आहे, ऑप्थॅल्मिक. 2F म्हणजे काय, दोन डोळे, आणि दोन डोळे म्हणजे काय ऑप्थॅल्मिक रिलेटेड. म्हणून शेड्यूल Fमध्ये जे काय ऑप्थॅल्मिक रिलेटेड जे काय गाईडलाईन्स असतील, प्रोव्हिजन्स असतील ते शेड्यूल FF म्हणजे Fमध्ये आहेत. त्यानंतर शेड्यूल G म्हणजे जे काय मेडिकल सुपरविजन अंडर जे काय ड्रग दिले जातात शेड्यूल Gमध्ये, ते काय केले जातात शेड्यूल Gमध्ये दिले. जे ड्रग डॉक्टरच्या जे काय मेडिकल प्रॅक्टिशनर असेल त्याच्या देखरेखीखाली पेशंटला दिले जातात असे ड्रग शेड्यूल Gमध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर शेड्यूल Hमध्ये प्रिस्क्रिप्शन ड्रगची लिस्ट दिलेली आहे, म्हणजे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय जे ड्रग देता येत नाहीत असे ड्रग शेड्यूल Hमध्ये दिलेले आहेत. म्हणून H आणि G खूप महत्त्वाचा आहे. H आणि G महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी H काही ड्रग जे आहेत त्याच्यामध्ये RX लिहितात, काहीच्या याच्यामध्ये NRX लिहितात. ओके, म्हणजे काय शेड्यूल Hचे ड्रग, RX म्हणजे काय प्रिस्क्रिप्शन ड्रग म्हणून आपण, किंवा NRX म्हणजे काय जे काय नार्कोटिक ड्रग आहेत ते सुद्धा प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाहीत, त्यांच्या नावापुढे NRX देतात. आणि Xच्या जे काय शेड्यूल आहे त्याच्या XNRX असं लिहिले जातं. तर आपण त्या पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत की सिम्बॉल काय लिहिले जातात. तर रेड कलरमध्ये हे असतात दोन्ही बी, रेड कलरमध्ये NRX किंवा XRX. ओके, ते रेड कलरमध्ये लिहावं लागतं जे काय याच्यामध्ये. तर एवढंच लक्षात घ्या, जे काय शेड्यूल J आहे तर शेड्यूल Jमध्ये जे काय आहे तर डिसीज ऑर एलिमेंट विच ड्रग मे नॉट प्रपोर टू प्रिव्हेंट ऑर क्युअर. जे काय आपण शेड्यूल Jमध्ये अशा ड्रगची किंवा अशा डिसीजची किंवा मग आजाराची माहिती आहे, लिस्ट आहे, ज्याला ड्रग पूर्णपणे क्युअर करत नाही किंवा ट्रीटमेंट करत नाही असा दावा करत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी जे काय असे आजार आहेत किंवा मग डिसीजचे या ठिकाणी नावं आहेत की त्या ठिकाणी ड्रगचा पूर्णपणे ड्रग प्रिव्हेंट किंवा क्युअर करू शकत नाही असा दावा करता येत नाही आहे. त्यानंतर शेड्यूल K काय आहे, जे काय शेड्यूल K आहे तो प्रोव्हिजन रिलेटिंग टू मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग. हे याच्यामध्ये जे काय ड्रग एक्झम्प्टेड फ्रॉम
सर्टन प्रोव्हिजन रिलेटिंग टू मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग, जे काय ड्रगचे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे काही सर्टन प्रोव्हिजन असतील, रेग्युलेशन असतील, त्यांना त्यामधून एक्झम्प्टेड केलेल्या ड्रगची लिस्ट शेड्यूल के मध्ये आहे. यामध्ये ड्रगची काय ही लिस्ट आहे, जे की मॅन्युफॅक्चरिंग संबंधित जे काही प्रोव्हिजन्स असतील, रूल असतील, त्यामधून त्यांना सूट दिलेली आहे. अशा ड्रगची या ठिकाणी लिस्ट आहे. शेड्यूल यम आणि शेड्यूल M1. ओके, तर जे काय मॅन्युफॅक्चरिंग जो काय यम आहे, शेड्यूल यम आहे, तर जे काय मॅन्युफॅक्चरिंग संबंधित जे काय रिक्वायरमेंट आहे त्या संबंधित आहे. त्याचबरोबर त्यामधला जो काय शेड्यूल यम आहे, M1 आहे, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ होमिओपॅथिक प्रिपरेशन. लक्षात घ्या, M1 म्हटलं की होमिओपॅथिक प्रिपरेशन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे काय रिक्वायरमेंट लागतात सगळ्या त्या शेड्यूल M1 मध्ये दिलेल्या आहेत. आणि त्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करत असेल तरच होमिओपॅथिक प्रिपरेशन मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या युनिटला काय केलं जाते, मान्यता दिली जाते. नसता ड्रग अँड ॲक्टनुसार त्या युनिटला किंवा त्या प्रिमायसेसला मान्यता दिली जात नाही. जे फॅक्टरी प्रिमायसेस शेड्यूल M1 मधून जे काय होमिओपॅथिक प्रिपरेशन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी रिक्वायरमेंट लागतात सर्व फुलफिल करीत नाही, त्यांना या ठिकाणी मान्यता मिळत नाही. आणि जे प्रिमायसेस फॅक्टरी शेड्यूल M1 मधील जे काय होमिओपॅथिक प्रिपरेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सर्व अटी पूर्ण करत असतील त्यांना त्या ठिकाणी मान्यता मिळते. त्यानंतर M2 आहे कॉस्मेटिक. जेवढे काय कॉस्मेटिक आहे त्यांची मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जेवढे काय रिक्वायरमेंट आहेत त्यांची प्रोव्हिजन किंवा माहिती ह्या शेड्यूल M2 मध्ये आहे. ओके, नंतर शेड्यूल N मध्ये जे काय फार्मसी आहे किंवा ड्रग स्टोअर आहे त्याची मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा मग जे काय त्याच्यामध्ये ते चालवण्यासाठी जेवढे काय रिक्वायरमेंट लागतील किंवा मग जे काय इक्विपमेंट लागतील, मिनिमम इक्विपमेंट, त्यांची यादी किंवा त्याची माहिती शेड्यूल N मध्ये आहे. म्हणून जे काय फार्मसी असेल, आपण ड्रग स्टोअर म्हणूयात, किंवा रिटेल फार्मसी असेल, होलसेल फार्मसी असेल, ह्या सगळ्याची जी काय रिक्वायरमेंट आहे शेड्यूल N मध्ये आहे. म्हणून N खूप महत्त्वाचा आहे. शेड्यूल O स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट फ्लूइड. शेड्यूल O म्हटलं की समजायचं डिसइन्फेक्टंट फ्लूइड संबंधित जे काय स्टँडर्ड आहेत, डिसइन्फेक्शन जे काय आपण एजंट वापरतो का सबस्टन्स वापरतो, त्या कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड किंवा त्या संबंधितचे प्रोव्हिजन्स शेड्यूल O मध्ये आहेत. त्यानंतर शेड्यूल U कशाशी संबंधित आहे मित्रांनो, तर जे काय रेकॉर्ड आहे, अनालिटिकल रेकॉर्ड किंवा मग रॉ मटेरियल असेल, मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड असेल, तो सगळा त्या संबंधित आहे. जे काय ड्रगचं जे काय मॅन्युफॅक्चरिंग असेल, अनालिटिकल रेकॉर्ड असेल किंवा मग रॉ मटेरियल असेल, त्या सगळ्या संबंधित जे काय प्रोव्हिजन असतील, माहिती असेल किंवा मग इन्फॉर्मेशन असेल, ती सगळी कुठे येणार आहे, शेड्यूल U मध्ये येणार आहेत. U1 मध्ये काय येणार आहे, पर्टिक्युलर टू बी शोन इन मॅन्युफॅक्चरिंग रॉ मटेरियल अँड अनालिटिकल रेकॉर्ड ऑफ कॉस्मेटिक. आता कॉस्मेटिकच्या संबंधित जे काय मॅन्युफॅक्चरिंग असेल, अनालिटिकल असेल, रॉ मटेरियल संबंधित जे काय डाटा असेल, रेकॉर्ड असेल, ते ठेवायचं असेल तर ते कशामध्ये येईल, शेड्यूल U1 मध्ये येईल. ओके, U1 कशा संबंधित आहे, कॉस्मेटिक्स संबंधित जे काय मॅन्युफॅक्चरिंग रॉ मटेरियल किंवा अनालिटिकल डाटा असेल ड्रगचा, कॉस्मेटिकचा, तो कशामध्ये येईल, U1 मध्ये येईल. शेड्यूल V कशाशी संबंधित आहे, तर जे काय पॅटेंट ड्रग आहेत किंवा प्रोप्रायटरी ड्रग मेडिसिन आहेत त्याचे स्टँडर्ड ह्या शेड्यूल V मध्ये दिलेले आहेत. म्हणजे जे काय पॅटेंट ड्रग असतील किंवा प्रोप्रायटरी ड्रग असतील त्यांचे जे काय स्टँडर्ड आहेत शेड्यूल V या शेड्यूलमध्ये या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेले आहेत. आणि त्यानुसारच जे काय पॅटेंट किंवा प्रोप्रायटरी ड्रग या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केले जातील, नसता त्यांना मान्यता मिळणार नाही. नंतर शेड्यूल W जो आहे तो काय आहे, जे काय जेनेरिक नेममध्ये जे ड्रग विकले जातात किंवा मार्केट केले जातात त्यांची संपूर्ण जे काय प्रोव्हिजन असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल, रूल असेल, शेड्यूल W मध्ये आहे. आणि त्यानुसारच काय होतील, जे काय जेनेरिक नेम आहे ड्रगचे त्यानुसारच काय होईल, या ठिकाणी ड्रगची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर शेड्यूल X कशाशी संबंधित आहे, या ठिकाणी शेड्यूल X हा जो काय स्पेशल जो ड्रग आहेत, स्पेशल प्रोव्हिजन आहे, जे काय लेबलिंग असेल किंवा पॅकिंग असेल किंवा मग इम्पोर्ट असेल, जे काय नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स असतील, हॅबिट फॉर्मिंग ड्रग असतील त्या संबंधित आहेत, त्याची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे शेड्यूल X मध्ये. आणि शेड्यूल Y मध्ये जे काय क्लिनिकल ट्रायल असतील ड्रग संबंधित, जे काय फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 त्या संबंधित माहिती, त्याचबरोबर जे काय इम्पोर्ट आणि मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू ड्रग या संबंधित जे काय आपण त्याच्या क्लिनिकल ट्रायल घेतो त्या सर्व गोष्टी या ठिकाणी
शेड्यूल वायमध्ये दिलेले आहेत. लक्षात घ्या, शेड्यूल वाय हा क्लिनिकल ट्रायल संबंधित असेल, मग न्यू ड्रग असेल किंवा इम्पोर्ट असेल किंवा मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग असेल, यांचे जे काही क्लिनिकल ट्रायल आहेत ते शेड्यूल वायमध्ये आहेत. शेड्यूल एक्समध्ये नार्कोटिक आणि सायकोट्रोपिक सबस्टन्स किंवा मग हॅबिट फॉर्मिंग सबस्टन्सची लिस्ट दिलेली आहे, जे की त्याच्यामध्ये त्याचे इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चर, सेल, लेबलिंग, पॅकिंग ह्या ठिकाणी सर्व या संबंधीचे प्रिव्हिजन शेड्यूल एक्समध्ये दिलेले आहेत. शेड्यूल डब्ल्यू कशा संबंधित आहे, तर जे काही जेनेरिक ड्रग आहेत त्याच्या संबंधित शेड्यूल डब्ल्यू आहे. शेड्यूल व्ही हा पॅटेंट किंवा प्रोप्रायटरी ड्रग संबंधित आहे. शेड्यूल U1 हा कॉस्मेटिक संबंधित जे काय मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड असेल, अनालिटिकल रेकॉर्ड असेल त्या संबंधित आहे. शेड्यूल जे काय N आहे तो जे काय फार्मसी संबंधित आहे किंवा मेडिकल स्टोअर संबंधित आहे. शेड्यूल O आहे हा डिसइन्फेक्टंट्स जे काय स्टँडर्ड आहेत त्या संबंधित आहे. शेड्यूल जे काय M1 आहे, जे काय फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट आहेत होमिओपॅथिक प्रिपरेशनच्या त्या संबंधित आहे. त्याचबरोबर जे काय शेड्यूल J आहे त्यामध्ये जे काय डिसीज आहेत त्याची या ठिकाणी लिस्ट दिलेली की ज्या डिसीज संबंधित ड्रग कोणत्या प्रकारचे दावा करत नाही की हे डिसीज आम्ही पूर्णपणे बरा करतो. तर या ठिकाणी जे काय मॅजिक रेमेडी ॲक्ट किंवा मग जे काय प्रोव्हिजन ऑफ जे काय आपण जे काय ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट आहे तो या ठिकाणी शेड्यूल J संबंधित आहे. ओके, त्यानंतर आहे शेड्यूल जे काय F आहे तो ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन संबंधित आहे. शेड्यूल F3 हा ॲम्बिलिकल टेप संबंधित आहे. F2 आहे हा सर्जिकल ड्रेसिंग जे काय आहेत त्या संबंधित आहे. आणि एमध्ये काय आहेत तर जे काय फॉर्म आहेत, जे काय जेवढे काय फॉर्म असेल त्याचं फॉर्मॅट शेड्यूल Aमध्ये आहेत. तर शेड्यूल Bमध्ये जे काय फीस असेल त्याचे रेट ज्याचे जे 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 की आपण जे काय टेस्ट सॅम्पल असेल सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी किंवा अनालिटिकल गव्हर्नमेंट अनालिस्टकडे आपण पाठवतो त्याचे रेट शेड्यूल Bमध्ये आहेत. अशा प्रकारे तुम्ही शेड्यूल पूर्णपणे लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, इतर जे काही आपले लेक्चर असतील किंवा टॉपिक असतील त्याची ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मेंबरशिपसुद्धा जॉईन करू. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.